21व्या शतकात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. 10वी नंतर पुढे काय करायचं असा प्रश्न पडलेल्या सर्वांनाच आपली आवड आणि क्षमतेनुसार विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं. चला तर मग वाणिज्य शाखेचा परिचय करून जाणून घेऊया करिअरच्या संधी. वाणिज्य शाखा म्हणजेच व्यापार किंवा व्यापाराशी निगडित क्षेत्र. व्यापार हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशी संबंधित असंख्य गोष्टी आपल्याला कॉमर्समध्ये शिकता येतात. कॉमर्स म्हटलं की फक्त CA, CS, ICWA किंवा MBA असं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं त्यापेक्षा कितीतरी अधिक संधी कॉमर्समध्ये उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी संदर्भ वाणिज्य शाखेत येतो. निरनिराळे कर, बँकिंग, अकाउंटिंग, परचेस, सेल्स, मार्केटिंग, इन्शुरन्स तसंच स्टोअर्स, बिझनेस डेव्हलपमेंट, कॉस्टिंग, वित्त यांचा योग्य अर्थ लावून ऑडिट करणं या सगळ्याचा संबंध कॉमर्समध्ये प्रामुख्याने येतो. 10वी नंतर निरनिराळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत जसं की ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, रिटेल मॅनेजमेंट इत्यादी. याशिवाय उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून 12वी करता येते. यानंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत. तसंच अनुभव घेत उच्च शिक्षणासाठी दूरस्थ शिक्षणाचे पर्याय सुद्धा आहेत. 10वी नंतर वाणिज्य शाखेत थेट प्रवेश घेता येतो. कॉमर्स शिकताना प्रामुख्याने 3 विषय आपल्याला अधिक सखोल शिकावे लागतात: इंग्रजी, अकाउंटन्सी आणि अर्थशास्त्र. अर्थात या सगळ्या विषयांमध्ये गणिताची जोड आहे, पण त्याचं स्वरूप निराळं आहे. BCom होईपर्यंत अर्थशास्त्र आणि अकाउंटन्सी हे विषय आपण शिकतो. भविष्यात CA किंवा CS अशा अभ्यासक्रमांकडे जायचं असल्यास त्याची तयारी 11वी पासूनच सुरू करता येते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश आणि अन्य प्राथमिक परीक्षा या BCom सुरू असतानाच देता येतात. वाणिज्य पदवी संपादन करताना अभ्यासाबरोबरच बाहेर प्रत्यक्ष काम करत सराव केला आणि पुढे आवश्यक असणारी सॉफ्टवेअर सुद्धा याच काळात शिकून घेतली तर विद्यार्थ्यांची नोकरी लागण्याची पात्रता अधिक वाढते. BCom नंतर टॅक्सेशन मध्ये असलेले DTL किंवा GDCA असे हमखास रोजगार देणारे पर्याय तर उपलब्ध आहेतच. तसंच वाणिज्य पदवीनंतर कायद्याची पदवी घेतल्यास बँकिंग क्षेत्रात मुबलक संधी उपलब्ध आहेत. शिवाय इतर अनेक पदवी अभ्यासक्रमांनंतर उपलब्ध असलेला MBAचा राजमार्ग सुद्धा समोर आहेच. पण त्यासाठी 11वी 12वीला गणित असल्यास अधिक उपयोग होतो हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे आपली आवड, क्षमता आणि त्या क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी यांची सांगड घातल्यास आपल्याला आपलं स्वप्नातलं करिअर निवडता येणार आहे. पण करिअर म्हणजे नेमकं काय? आपल्या स्वप्नातलं करिअर कसं साधायचं हे जाणून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र शासन आणि SAF म्हणजेच श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महाकरिअरमित्र.in या वेबसाईटला भेट देऊन आपल्या जिल्ह्यातील कॉलेजेस आणि त्यातील अभ्यासक्रम तसंच योग्य करिअरसाठी मॅजिक फ्रेमवर्क व्हिडिओ नक्की पहा.